हाऊ टू फाइंड अ फॅक्टोरियल ऑफ नंबर. जसं आपल्याला माहिती आहे झिरोचा फॅक्टोरियल असतो 1, 1चा फॅक्टोरियल असतो 1, 2चा फॅक्टोरियल असतो 2 इंटू 1 म्हणजेच 2, 3चा फॅक्टोरियल असतो 3 इंटू 2 इंटू 1 सो 6. सो फॅक्टोरियल म्हणजे काय? जो नंबर आहे त्याच्या आधीचे जितके पण नंबर आहे त्यांचा मल्टिप्लिकेशन. इथे आपण 5चा फॅक्टोरियल काढणार आहोत आणि आधी आपण डिक्लेअर केलाय फॅक्टोरियल म्हणजे 1. त्यानंतर आपण चालवणार आहे फॉर लूप. कुठून? तर 1 पासून ते नंबर पर्यंत. इथे नंबर काय आपला 5. सो आय इक्वल्स टू 1 वर आपला फॅक्टोरियल काय राहणार? फॅक्टोरियल 1 आहे इक्वल्स टू 1 इंटू आय ची व्हॅल्यू आहे 1. सो फॅक्टोरियल आपल्याला मिळालं 1. आता आपला फॅक्टोरियल आहे 1. आय इक्वल्स टू 2 वर काय राहणार? फॅक्टोरियल आपला आहे 1, 1 इंटू 2 सो 2. आता आपला फॅक्टोरियल काय झालाय 2. नेक्स्ट याच्यात आपला आय इक्वल्स टू 3 वर फॅक्टोरियल काय होणार? 3 इंटू 2 म्हणजेच 6. आय इक्वल्स टू 4 वर 4 वर काय असणार? फॅक्टोरियल आधीचा फॅक्टोरियल आपला काय होता 6, 6 इंटू आता काय 4, 6 4 जा 24. आणि तसंच लास्टला आय इक्वल्स टू 5 वर काय असणार? 24 इंटू 5. गॉट इट. सेकंड वे असतो रिकर्सिव्ह वे, ज्यात आपण एक फंक्शन बनवतो आणि त्याला रिकॉल करतो. सो इथे आपण एक फंक्शन क्रिएट केलाय फॅक्टोरियल नावाचा, त्यालाच आपण तिथे रिकॉल केलंय म्हणून त्याला म्हणतात रिकर्सिव्ह. इफ n इक्वल्स टू 0 असेल, 0 फॅक्टोरियल असेल तर 1 प्रिंट करणार आणि n इज इक्वल्स टू 1 असेल तर परत 1 प्रिंट करणार, रिटर्न 1. त्यानंतर काय केलं आपण? n आणि फॅक्टोरियल n-1 केलंय. अर्थातच आपण काय करणार आहोत? सपोज इथे 5 आपण इनपुट दिलाय, त्याच्यानंतर तो काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन 4चा फॅक्टोरियल. सो 4 आता टाकलाय, जो 4चा फॅक्टोरियल काय असणार? 4 इंटू 3चा फॅक्टोरियल. तसाच 3 इंटू 2चा फॅक्टोरियल आणि 2 इंटू 1चा फॅक्टोरियल. सो असा करून निघणार आपला 5चा फॅक्टोरियल. जसं इथे 2 इंटू 1 म्हणजेच 2. सो इथे व्हॅल्यू काय जाणार? 2. सो 3 इंटू 2 इक्वल्स टू 6. आता 6 आलाय. सो 3चा फॅक्टोरियल म्हणजेच 6. सो 6 इंटू 4 24 आणि लास्टला 24 इंटू 5 असा मिळणार आपल्याला 5चा फॅक्टोरियल. गॉट इट.